शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार बालमित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी करिता मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यातील मराठी म्हणजे भाषा विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। आणि तुम्ही जर इयत्ता दुसरीमध्ये शिकत असाल, तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ कंटिन्यू करायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी। तर आज आपण कार्यात्मक व्याकरण म्हणजे शब्दांच्या जाती पाहणार आहोत। प्रज्ञाशोध परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आपल्याला एकूण शब्दाच्या 4 जाती अभ्यासायच्या आहेत। किती जाती आहेत? 4 जाती आहेत शब्दाच्या। मग कोणकोणत्या आहेत ते पाहूया आपण। पहिली आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि चौथी आहे क्रियापद। पहिली कोणती आहे? नाम। तर त्यातील आपण नाम ही अभ्यासणार आहोत। तर नाम कशाला म्हणतात ते पाहूया आपण। कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात। काय सांगितले त्यांनी नामाला? कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात। तर काही नामांची यादी दिलेली आहे ती पाहूया आपण। पक्ष्यांची नावे कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा, मोर इत्यादी। पशूंची नावे वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा, लांडगा इत्यादी। फुलांची नावे गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी। मग लक्षात येते का आपल्या? कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला, एखादी वस्तू आहे तिला आपण जे नाव दिले त्याला नाम म्हणतात। पहा, मग आपण पक्ष्यांना नावे दिलेली आहेत वेगवेगळी, आपली स्वतःलाही नावे असतात, मुलांची नावे असतात, कोणाचं साहिल असतं, कोणाचं पूजा असतं, कोणाचं प्रिया असतं। या प्रकारे मुलींचे नावं असतात, मुलांची नावं असतात, त्याला नाम म्हणतात। त्याप्रमाणे इथं फळांची नावे आहेत, पर्वतांची नावे आहेत, वस्तूंची नावे, नद्यांची नावे, मुलांची नावे आहेत। मुलांची नावे पहा इथं अतुल, शरद, सचिन, किशोर, अमर, समीर, शकील इत्यादी। त्यानंतर इथं मुलींची नावे आहेत शारदा, लक्ष्मी, श्यामला, मृणाली, कविता, राधिका इत्यादी। त्यानंतर इथं पहा देशांची नावे भारत, श्रीलंका, कॅनडा, चीन, अमेरिका, मलेशिया, भूतान इत्यादी। धान्यांची नावे इथं त्यानंतर ग्रह, नक्षत्रे व ताऱ्यांची नावे आहेत सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ, बुध इत्यादी। मग लक्षात येते का आपल्याला नाम हे सर्व काल्पनिक नावे आहेत। त्यानंतर गुणांची नावे आहेत सुंदरता, स्वच्छता, हे पण नामात येतात, हे लक्षात ठेवा। गुणांची बीज नावे आहेत, आपण एखादी सुंदरता असन, स्वच्छता असन, नम्रता, शौर्य, दयाळूपणा हे सुद्धा नामातच येतात। त्यानंतर मनाच्या स्थिती आनंद, कौतुक, दुःख, ममता, हास्य इत्यादी हे सुद्धा कशात येतात? नाम मध्येच येतात। ऋतूंची नावे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर इत्यादी हे सुद्धा काय येतात? नामामध्ये येतात। ठीक आहे, मग नाम कळालं का? आता पुढे प्रश्न पाहूया, त्याच्यावर आपण नमुना प्रश्न काय विचारला। प्रश्न पहिला, सचिन हुशार आहे या वाक्यातील नाम पर्यायातून ओळखा। सचिन हुशार आहे, नाम लगेच आपल्याला लक्षात येते, काय असेल मग याच्यात? सचिन हे काय आहे? एका मुलाचं नाव आहे, म्हणजे नाम काय आहे याच्यात? सचिन। मग इथं ऑप्शन पण दिलेले आहेत। पहिला काय पर्याय आहे? एक हुशार आहे, हुशार, तिसरा सचिन आणि चौथा आहे। मग याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर सचिन आहे। त्यानंतर पुढे पाहिजे स्पष्टीकरण पण दिले त्यांनी। या वाक्यात मुलाचे नाव म्हणून सचिन हा शब्द आला आहे, म्हणून सचिन हा शब्द नाम आहे। ठीक आहे, पुढे खालील पर्यायात नाम नसलेला शब्द ओळखा। आता ह्याच्यात नाम ओळखायचं होतं आपल्याला, ह्यात नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे। मग आता पाहूया आपण। पहिला काय आहे? आंबा, तो नाम आहे, फळांचं नाव आंबा। फणस हे पण नाम आहे, संत्री हे पण नाम आहे। चौथं गोड, हे नाम नाही, हे काय आहे? म्हणजे त्याच्यातली विशेषता दाखवलेली आहे। आपल्याला पुढे विशेषण पण अभ्यासायचं आहे, तेव्हा आपल्या लक्षात येईल गोड ही काय आहे, त्याच्यातली विशेषता आहे, म्हणजे हे नाम नाही। मग पर्याय क्रमांक 4 ठीक आहे। त्यानंतर पुढे
पुढे आता नामासारखंच आता पुढे आपण सर्वनाम अभ्यासणार आहोत. सर्वनाम कशाला म्हणायचं ते आपण पाहूया. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. काय सांगितले त्यांनी? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मग खालील वाक्य अभ्यासा. मंजू हुशार मुलगी आहे. मंजू दररोज शाळेत जाते. मंजूला गायन करायला आवडते. आता इथे पहा, याच्यात बदल काय केलाय ते पाहूया आपण आता. मंजू हुशार मुलगी आहे. ती दररोज शाळेत जाते. तिला गायन करायला आवडते. इथं प्रत्येक ठिकाणी त्यांनी मंजू 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 वापरलं, पण इथं काय केलं त्यांनी? इथं एकदाच मंजू हुशार मुलगी आहे. मग मंजूच्या जागेवर त्यांनी काय वापरलं? इथं ती दररोज शाळेत जाते. त्याच्यानंतर इथं तिला गायन करायला आवडते. मग सर्वनाम म्हणजे काय सांगू का तुम्हाला? आता पहिल्या 3 वाक्यात मंजू हा शब्द वारंवार आलेला आहे आणि तो पुढच्या वाक्यात त्यांनी त्या मंजूच्या ऐवजी जो शब्द वापरला आहे त्याला सर्वनाम असे म्हणायचे. ती वारंवारता टाळावी, मराठी भाषेत ती वारंवारता टाळावी म्हणून सर्वनाम वापरले जातात. आता इथं सारखं मंजू हुशार आहे, मंजू अभ्यास करते, मंजू दररोज शाळेत जाते, मंजूला खेळायला आवडतं, हे सारखं त्याची वारंवारता टाळावी म्हणून काय केलेलं आहे की ती दररोज शाळेत जाते, ती अभ्यास करते, तिला खेळायला आवडते. मग आता सर्वनाम कोणते कोणते आहेत ते पाहूया आपण. तू, तो, ती, ते, त्या, तुम्ही, मी, आम्ही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, त्यांना, स्वतः, हे काय आहेत? सर्व सर्वनाम आहेत. आता इथे नमुना प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न काय आहे? पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ती दररोज वेळेवर अभ्यास करते. आपल्याला लगेच लक्षात येते सर्वनाम काय आहे इथं? ती. इथं नामाऐवजी काय वापरलंय? ती. इथं पहा स्पष्टीकरण. वरील वाक्यात नामाऐवजी ती हा शब्द वापरला आहे म्हणून या वाक्यात ती हा शब्द सर्वनाम आहे. त्याच्यानंतर पुढे खालील पर्यायातील सर्वनाम असलेला शब्द ओळखा. आता सर्वनाम पाहिजे आपल्याला. माधव सर्वनाम आहे का? नाही, तो नाम आहे. उंच नाही, तो काय आहे? सर्वनाम आहे. ठीक आहे. तुम्हाला नाम आणि सर्वनाम समजलंच असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या 2 जाती म्हणजे विशेषण आणि क्रियापद ह्या अभ्यासणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, अभ्यास करत रहा. धन्यवाद.